अंगात येतं म्हणजे काय होत असत ते निर्गुण तत्व जो खऱ्या अर्थाने निर्गुणी आहे त्याच्या अंगामध्ये देव येत असतो. तिकडे काही वळायचं नाही आपल्याला. भगवान शिवशंकर शंभू महादेव त्या ठिकाणी पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभा आहेत. कपाळाला भस्म आहे, त्रिपुंड आहे. काय 3 रेषा आहेत भस्माच्या. त्या 3 रेषेमध्ये महाराज 3ही गुण आहेत. रसगुण, रजगुण, तमगुण, सत्वगुण असं त्रिगुणात्मक रूप. भगवान शिवाचा एक दुसरा अवतार दत्तात्रय महाराज. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाना, त्रिभुवनी अवतार त्रैलोक्य राणा, नीती नीती शब्द नयानुमाना, सुरवरमुनी योगी समाधी ध्याना. हो, जर त्या ठिकाणी कोणी साधू महात्मा असन, वैरागी असन, तपश्चर्या करणारा असन तर तो शिवतत्वी असतो. कारण शिव हे शांत स्वरूप आहे, शांततेचं प्रतीक आहे. मग भस्म कुठं कुठं होतो? या देहाचा भस्म कुठं होतो? मसन वाट्यात. बरोबर आहे. स्मशानभूमी काय होतं? स्मशानभूमीत या देहाचा भस्म होतो. मग तिथं कसं वातावरण असतं? जसं आज कीर्तनात आहे तसं. मग तसं असतं का महाराज? नाही. शिव हे तत्व अखंड तिथं वास करीत असतं. कुठं? स्मशानामध्ये. यांना न्यावा काय ना तिकडं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. शिव हे तत्व कुठे आहे? स्मशानात महाराज. का? तर तिथं पापाचं पुण्य होतं, अधर्मातून धर्म होतो आणि या देहाचा भस्म तिथं मिळतो. मग असा भस्म त्या ठिकाणी भाळावरती लावलेला आहे. ते भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याने पाहिलं. 3ही काळ हातामध्ये धरलेले आहेत. कोणते काळ? भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ. 3ही टोकावरती विराजमान आहेत. बरं, आणखीन काय काय आहे? महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं. गज चर्म व्याघ्रंबर, गज चर्म व्याघ्रंबर, ओ गज चर्म व्याघ्रंबर, व्याघ्रंबर गज चर्म व्याघ्रंबर, गज चर्म व्याघ्रंबर, गज चर्म गजचक्र व्याघ्रंबर, गजचक्र व्याघ्रंबर, कंठी शोभे वासुकी हार, कंठी शोभे वासुकी हार, गज चर्म व्याघ्रंबर. ओ गजचक्र व्याघ्रंबर, कंठी शोभे वासुकी हार. महाराज फक्त भस्म आणि त्रिशूळच घेऊन नाही आला, तर गळ्यामध्ये जो काळही त्याच्या पुढे नतमस्तक होतो, वासुकी नावाचा साप, सर्प, नागदेवता त्या ठिकाणी गळ्यामध्ये आहे. आणखीन जे सगळ्या सुखाचं, जे सगळ्या वैराग्याचं त्या ठिकाणी मोहाचं, मायेचं प्रतीक व्याघ्रांबर आहे. कारण सहसा तुमच्या आमच्याकडे आहे का व्याघ्रांबर? व्याघ्रांबर म्हणजे काय? वाघाचं कातड आहे का तुमच्याकडं? नाही महाराज. मग त्याच्याकडेच असतं जो कोणी त्याला सांभाळणार आहे. वाघ देखील त्याच्याकडेच असतो जो वाघालाही सांभाळणार आहे. आणि असा एकच त्या ठिकाणी वाघ होऊन गेला महाराज. कोण? शेर संभाजीराजे. त्यांच्या चरित्रामध्ये त्या ठिकाणी पाहिलं जातं, छत्रपती संभाजी महाराजांनी वाघाच्या जबड्यात घालून हात मोजिले जात, जात ही मराठ्याची विठ्ठल. पण असा राजा ही कोणामुळे जन्माला आला? छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. का? तर बापाची कारकिर्दी तशी होती. कशी? एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव हो दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गल किल्ल्यात दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय
माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर छत्रपती शिवाजी महाराज की. खऱ्या अर्थाने आपण हे आपलं दैवत आहे ना, अखंड हिंदू राष्ट्राचं दैवत आहे भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा, भगवान शंभू महादेव. पण आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज जर नसते तर कुठंतरी इथं औरंगाबादला नाही तर दिल्लीला लाल महालात जाऊन आपल्याला अनुमती घेऊन त्या ठिकाणी विनंती करून सांगावं लागलं असतं शंभू महादेवाचं मंदिर आहे आमचं, शिवरात्री आली. बादशाह कीर्तन की इजाजत हो तो हम कीर्तन करें. पण कीर्तनाला टाळकरी गावले असते का हो? मग रफिक भाई, शब्बीर भाई, आमका भाई, तमका भाई, मिथुन भाई, सफिक भाई, सारे सपाक कार्यक्रम महाराज तिथं असो. विठ्ठल अशा राजाचं नाही मी तर म्हणजे अशा देवाचं नाव सुद्धा कीर्तनामध्ये घेतलं पाहिजे. एखादं महाराज म्हणतो महाराज शिवाजी महाराजांचं गाणं म्हणलं, असं झालं तसंच झालं. पण खऱ्या अर्थाने या गादीवरती उभा राहण्यासाठी संत मंडळीचा त्याग समर्थक आहेच, परंतु खऱ्या अर्थाने याच्या बाजूने जर कवच कोणाचं असेल तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजांचं. नाही तर तुम्ही काय इथं बसले असते सरांनी काळे काय, आता ते चरित्रच वेगळे असो, जय हरी म्हणायचं नाही. मग अशी सगळी परिस्थिती महाराज माझ्या शंभूराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमच्यामध्ये आणून सोडली. त्याचा आदर करा, कारण आपण पाहतोय शिवजयंती आता होऊन गेली, बऱ्याच ठिकाणी सुधारणा झाली, परंतु आणखीनही ठिकाणी मद्यपान करून महाराज शिवजयंती साजरी केली जाते. राजा काही तसा होता का महाराज? मग परश्री माता त्या ठिकाणी माते समान होती. प्रत्येक त्या ठिकाणी लहान मुलगा लहान व्यक्ती त्यांच्या भावंडासारखी होती. प्रत्येक मोठी व्यक्ती ही वडिलांसमान होती. म्हणून तेव्हा कुठं मुठभर त्या ठिकाणी मावळे घेऊन अख्खं स्वराज्य त्या ठिकाणी ताब्यात घेतलं. एवढा त्याग एवढं समर्थक पाहिजे तेव्हा कुठं शंभू महादेव आपल्यावरती कृपा करत असतात. विठ्ठल भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याने त्या ठिकाणी पाहिलं, गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. पण बाहेर इतका गाजावाजा चालू झाला का? आता कधी कोणाचा पिये सोडून साहेब एकटे आले असं कुठं पाहिलं का? नाही महाराज. आता शंभू महादेवाचे पिये कोण? भूतगण, शिवगण महाराज ते सुद्धा तिथं आले होते. सारे वारकरी बाजूला झाले आणि बम 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 भोले, बम बम भोले, बम बम भोले, हर हर महादेव, ओम नमः शिवाय असं वेगवेगळा जप करीत करीत त्या ठिकाणी तिथं दरबारात आले. आणि तिथं सेना महाराज नरहरी महाराज देखील होते. आणि नरहरी महाराजांनी पाहिलं, अरे हे भूत, हे वेताळ, हे यक्ष एवढे सगळेजण इथं आलेत खरं, पण यांचा मालक कोण आहे? तर शंभू महादेव. शंभू महादेवाने पाहिलं, म्हणले देवा आता माझी पार्टी सगळी आवरून आलो. अभंगाचं 3रं चरण. भूते वेताळ नाचती, 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 भूते वेताळ नाचती. हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, गजचर्म व्याघ्रांबर, गजचर्म व्याघ्रांबर, गजचक्र व्याघ्रांबर, गजचर्म भूते वेताळ नाचतीन हर्षयुक्त उमापती. महाराज सर्व भूतगण त्या ठिकाणी आलं पंढरपुरामध्ये. पण निस्त भूतगण होतं त्यावेळेस लोक घाबरायला लागले. पण ज्या वेळेला शंभू महादेव त्यांच्यामध्ये मिसाळले, हर्षयुक्त उमापती, मग एवढा काय त्यांचा सोहळा साजरी झाला महाराज.
हरिहराचं मिलन झालं आणि तिथं नरहरी महाराज उभे होते, सगळे संत मंडळी उभे होते. देवानी स्वतः वारकऱ्याला त्या ठिकाणी डोक्यावरती विराजमान केलेला आहे. एकाच मूर्तीवरती दोन देवाचं पूजन झालं, हरिहराचं मिलन झालं महाराज. तिथं मग जिथं देवाचं मिलन झालं तिथं भक्ताचं मिलन, मग शिवगणांचं आणि वैष्णवांचं का मिलन होणार नाही? विठ्ठल. म्हणून आपण सर्वजण भाग्यवान आहोत. जरी वारकरी असलो, जरी निष्ठावंत त्या ठिकाणी धर्माचे कार्यकर्ते असतो, सेवेकरी असतो, तरी सुद्धा आज आपण सगळे शिवगण आहेत. आज कोण आहेत? शिवगण आहेत. आणि खऱ्या अर्थाने आज हरी आणि हराचं मिलन. 12 ज्योतिर्लिंग आहेत. 12च्या 12 ज्योतिर्लिंगामध्ये भगवान विष्णूच्या पादुका, भगवान विष्णूची पालखी तिथे येत असते आणि हरिहराची त्या ठिकाणी भेट होत असते. मग एवढं त्या ठिकाणी हरिहराचं मिलन झालं आणि माझ्या सर्व संत मंडळींनी पाहिलं आणि नरहरी महाराजांनी एवढं कौतुक केलं, एवढं कौतुक केलं. अरे, ज्या देवाला भेटण्यासाठी तिकडे जावं लागतं, ह्या देवाला भेटण्यासाठी इकडे यावं लागतं, पण सर्व काही सुख त्या ठिकाणी एका जागेवरती आलंय. एवढं सुख पाहून नरहरी महाराजांनी शेवटच्या चरणामध्ये सांगितलं, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सुखाचे आगर, सर्व सुखाचे वाजू
छोडवा तुकार कंठी शोभे वासुकी हार आणि त्या ठिकाणी नरहरी महाराजांना राहुलं नाही. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. असं शिवाचं आणि हरीचं त्या ठिकाणी मिलन आज ह्या शिवरात्रीच्या मुहूर्तावरती म्हणा किंवा या चाललेली जी काही शिवपर्वणी आहे त्याच्यामध्ये झालं. यथामती यथावकाश, जसा शंभू महादेवानी आशीर्वाद दिला तसं तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न केला. नरहरी महाराजांनी अभंगामधून फक्त शंभू महादेवाचंच वर्णन नाही तर त्या ठिकाणी पहिल्या चरणामध्ये भस्म उठी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. जो भस्म आहे तो भस्म त्या ठिकाणी ज्यावेळेस एखाद्याच्या कपाळाला लागतो त्यावेळेस त्याच्या सुद्धा शरीरातला त्या ठिकाणी काम लोभ मत्सर अहंकार द्वेष षडविकार जळत असतात. आणि ज्या वेळेला खऱ्या अर्थाने स्वतःच्या शरीरातले षडविकार ज्या वेळेला जळतील त्यावेळेला खऱ्या अर्थाने भूत भविष्य वर्तमान काळ त्रिशूळ रूपी आहे तीनही काळ हातामध्ये येत असतात. एवढंच नाही तर तो जो काळ आहे काळाचं जाऊन द्या पण जो माया रूपी जे काही कापड आहे महाराज त्या कापडाचं रूपांतर गजचर्म व्याघ्रांबर. एवढंच नाही काळ सुद्धा कंठामध्ये येऊन बसतो कंठी शोभे वासुकी हार. मग एवढं सगळं त्या ठिकाणी विसरून स्वतः काळ आपल्या बरोबर आहेत आपण त्याच्या बरोबर आहेत त्याच्यामुळे घाबरायचं कारण नाही. आणि मग खऱ्या अर्थाने अंतकरणातलं भूत आपण सुद्धा भूतच आहेत महाराज. प्रत्येकाच्या शरीरामध्ये एक भूत आहे. भूत म्हणजे जीव. मग तो जीव ज्या वेळेला त्या ठिकाणी तो आत्मा ज्यावेळेस परमात्म्याशी कनेक्टेड होतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने भूताचं रूपांतर वेताळात होत असतं. वेताळ म्हणजे भूतातले जरा वरच्या टप्प्यातली खुर्ची. मग ते दोनही एक होत असतात. भूते वेताळ नाचते. त्या ठिकाणी अंतकरणामध्ये अंतकरण गदगदून जातं आणि त्याच्यामध्ये जो देवाचा आत्मा आहे तो परम आत्मा होत असतो. तो आत्मा त्या ठिकाणी हर्षयुक्त उमापती. मग एवढं सुख लाभलं महाराज, एवढं सुख लाभलं. सर्व सुखाचे आगर नरहरी महाराज सांगतात. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. यथामती यथावकाश. जर बोलण्याच्या ओघामध्ये एखादा चुकीचा जर शब्द गेला असेल तर मोठ्या अंतकरणाने त्या ठिकाणी माफ कराल अशी ग्वाही घेतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. सेवेसाठी उपस्थित सर्वजण श्रोतृवर्ग या ठिकाणी आलात. एकच दिवसाचा आणि अगदी 2-3 तासाचाच उत्सव आहे पण असं वाटतं गेले 8-9 दिवस सप्ताह चालू आहे का काय एवढी गर्दी झाली. वा, स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून. ज्यांनी माझा रट झालेला आवाज सुंदर असा करून माईकद्वारे तुमच्या समोर तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आदरणीय आमच्यावरती बंधू सारखं प्रेम करणारे बंधू समान आमचे नरेश शेठ त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी. आता हे ज्याचं जळतं त्यालाच कळतं असं म्हणतात. हे जे दिसतंय तुम्हाला
याच्यातून कोणाचा कान त्या ठिकाणी तिथं पुढं बसलाय तुम्ही, तुमच्या कानाला त्रास होत असेल, पण त्याच्यासाठी महाराज त्या व्यक्तीने जीव ओतलेला आहे. असो, हा कार्यक्रम जर पुन्हा पुन्हा जर तुम्हाला पाहू वाटत असेल तर आपली परंपरा म्हणून युट्यूब वरती त्या ठिकाणी सर्च करायचं आणि चांद्यातील कीर्तन टाकायचं. पुन्हा हा आनंद तुम्हाला घेता येईल. सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो. झालेली सेवा शंभू महादेवाच्या चरणी अर्पण करतो. तुकाराम 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय बोले देवा बोले